खरं युवा नेतृत्व आहे विनोद शिगवणचा आज त्यांच्या सगळ्या ग्रामस्थ सरपंच उपसरपंचासहित सगळ्या समर्थकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। एक उभरतं नेतृत्व आहे, अतिशय शून्यातनं खूप मोठा त्याचा प्रवास आहे, जसा आमचा तसा त्याचा प्रवास आहे आणि काही स्वप्न घेऊन तो आला आहे मैदानामध्ये। नक्की त्यांना पाठबळ देण्याचं काम शिवसेना पूर्ण त्यांच्या पाठीशी उभा नक्की करेल। खरं तर शेळसे कसेचा विकास मध्यंतरी थोडा थांबला आहे, त्याला गती नक्की मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये शेळसेही एक आदर्श गाव म्हणून नक्की रोह्यामध्ये उदयास येईल हा विश्वास या ठिकाणी। कॅशबॉम्ब 1 झाला, कॅशबॉम्ब 2 झाला, कॅशबॉम्ब 3 पडला। मग मी चौथा बॉम्ब असा फोडणार आहे ना की ते रोहा सोडून मला असं वाटतं महाराष्ट्र सोडून विदेशात पलटील एवढं नक्की आहे। पण मला शेवटी संस्कृती आहे, संस्कार आहेत, हे सगळे जतनकामी कार्यकर्ता आहे। त्यांनी जे 1-2 काय जे कॅश बॉम्ब फोडले ते सगळे फुसके निघाले। आपण बघितलं सुपारी देऊन खऱ्या अर्थाने अशा लोकांना उभं करणं हे त्यांना शोभनीय निश्चित नाही, त्यांची उतरती काळ लागली आहे। मला असं वाटतं अजितदादाचं परवाचं जे स्टेटमेंट आहे खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याविषयीचं ते दिशादर्शक निश्चित आहे। येणाऱ्या काळामध्ये भरवशाच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल हा पूर्ण विश्वास आहे आणि जो रायगडचा विकास थांबला आहे तो अति गतीने विकास होईल हा आशावाद नक्की व्यक्त करतो। विकास तुमच्यामुळे थांबलेला आहे असा आरोप चित्रलेखा पाटलांनी केला आहे, तुम्ही या विधानाकडे कसं बघता? असं आहे, चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले। त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पार्ट पडलेत, 1 आणि 2 पार्ट गेला BJPमध्ये। त्याने का आम्हाला हक्क शिकवणं आणि बालिश बुद्धीने वक्तव्य करणं सुपारी घेऊन त्यांना शोभा नक्की आहे। त्यांना मी पराभूत केलेलं आहे। जनमानसामध्ये त्यांची किंमत शून्य आहे। मला असं वाटतं ड्रग्स घेऊन त्या बोलत नाहीत ना, हा पहिला त्यांना ते विशेष देत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।